नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ज्या विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, जर आपल्याला 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये जर तुम्हाला नर्सिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे तर 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्ष कालावधीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणाकरता फक्त स्त्री उमेदवाराकडून इथं विहित नमुन्यात अर्ज जे आहेत ते अर्ज मागवण्यात आलेले आहेत। सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे यांच्या मार्फत ही भरती असणार आहे। आणि या ठिकाणी 3 वर्ष कालावधीचा जो कोर्स आहे तो कोर्ससाठी तुम्हाला इथं अर्ज हे आहेत ते मागवण्यात आलेले आहे। प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। ही प्रवेश प्रक्रिया फक्त स्त्री उमेदवारांसाठीच आहे। तर इथं आपल्याला पाहायचं आहे की शैक्षणिक अर्हता काय दिलेले आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, प्रवेशाच्या एकूण जागा किती असणार आहेत आणि प्रवेशाची शेवटची तारीख, त्याची मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागणार आहे याबाबतची सविस्तर जी माहिती आहे मित्रांनो, ती सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओ मधून मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे। आणि तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये ज्या विद्यार्थिनींना नर्सिंगचा कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यासाठी सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला शैक्षणिक अर्हता जी आहे ती काय दिलेली आहे पाहायचं आहे। इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वी उत्तीर्ण 10+2 म्हणजे तुम्ही 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि कमीत कमी तुम्हाला इथं 40% गुण आहेत, ते 40% गुण मिळणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचा विज्ञान शाखेचा PCB हा ग्रुप असणं इथं आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्ही 12वी पास झाला असेल आणि 40% तुम्हाला मार्क असतील आणि PCB ग्रुप असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, इथं अर्ज करू शकता। त्याच्यानंतर पुढची बघा काय आहे, उमेदवारांना प्राधान्य असेल परंतु विज्ञान शाखेचे पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास वाणिज्य व कला शाखेच्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार प्राधान्य दिले जाईल। इथं जर काय म्हणण्यात आलेलं आहे, सायन्स शाखेचे जे विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी तिथं उपलब्ध नाही झाल्या तर कला आणि वाणिज्य जी शाखा आहे या दोन शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार काय केलं जाणार आहे, प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणत्याही स्ट्रीम मधून असेल तर तुम्ही इथं ऍडमिशन घेऊ शकता। इथं वयोमर्यादा जी आहे ती किती दिलेली आहे पहा, 31/7/2024 रोजी 17 वर्ष वय जे आहे ते तुमचं पूर्ण असावं असं इथं म्हणण्यात आलेलं आहे। आणि प्रवेशासाठी एकूण जागा किती आहेत, 30 ज्या जागा आहेत त्या एकूण 30 जागा इथं देण्यात आलेल्या आहेत। आणि त्या जागांची पात्रता कशा पद्धतीने आहे बघा, एकूण प्रवेशाच्या 50% जागा या ठाणे महानगरपालिका क्षेत्र याच्यातील आहेत व 50% जागा या ठाणे जिल्हा क्षेत्रातील आहेत। याच्यामध्ये ठाणे जिल्हा मध्ये तुमचं कमीत कमी 15 वर्षाचं रहिवासी असल्याचं काय असला पाहिजे, पुरावा असला पाहिजे, त्या प्रमाणचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि प्रवेश अर्ज कुठं मिळणार आहे तुम्हाला, तर याचं ठिकाण दिलेलं आहे, सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बी विंग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्टेल बिल्डिंग, हंसनगर, फोपट, ठाणे पश्चिम या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहेत, हे प्रवेश अर्ज जे आहेत ते प्रवेश अर्ज मिळणार आहेत। आणि अर्ज कधीपासून सुरू आहेत बघा इथं मित्रांनो, बघा जे प्रवेश अर्ज जे आहेत ते प्रवेश अर्ज 10/6/2024 पासून ते 21/6/2024 पर्यंत तुम्हाला इथं प्रवेश अर्ज मिळणार आहेत। आणि अर्ज तुम्हाला जमा कधीपर्यंत करायचे आहेत, तर 10/6/2024 पासून ते 25/6/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत ते अर्ज तिथं जमा करायचे आहेत। अर्ज स्वीकृती किंवा मिळवण्याची जी वेळ आहे ती कधी आहे पहा, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळता तुम्हाला अर्ज मिळणारही आहेत आणि तिथं सबमिट ही करून घेण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर तुमची जी यादी असणार आहे ती 2/7/2024 रोजी सायंकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात प्राप्तरूप गुणांची जी यादी आहे तिथं तुमची यादी जाहीर केली जाणार आहे। आणि या यादीविषयी तुम्हाला जर काय आक्षेप असेल तर 3/7 ते 4/7 या 2 दिवशी 4 वाजेपर्यंत तुम्ही ते तुमचे आक्षेप इथं नोंदवू शकता। आणि अंतिम गुणवत्ता यादी जी आहे व प्रत्यक्ष मुलाखतीस प्राचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारांची जी यादी आहे ती यादी कधी असणार आहे पहा, 5/7/2024 सायंकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात ही यादी आहे ती यादी तुमची प्रसिद्ध होणार आहे। आणि प्रत्यक्ष मुलाखत कधी होणार आहे,
तर 12/7/2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून तुमची मुलाखत तिथं होणार आहे। मुलाखतीच्या वेळी तुम्हाला जे काही तुम्ही अर्ज भरताना कागदपत्र दिलेले आहेत ते सर्व मूळ कागदपत्र घेऊन तिथं सकाळी 11 वाजेपर्यंत हजर राहायचं आहे। त्याच्यानंतर जे उमेदवार येणार आहेत त्यांचं इथं विचार केला जाणार नाही असं म्हणण्यात आलेलं आहे। आणि निवड यादी व प्रतीक्षा यादी 25/7/2024 रोजी सायंकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाणार आहे। अंतिम जी यादी असणार आहे मुलाखतीनंतरची, आणि निवड यादीचा प्रवेश जो आहे तो 26/7/2024 पासून ते 31/7/2024 पर्यंत सकाळी 4 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचा दिवस वगळता हे प्रवेश असणार आहेत, ते तुम्हाला तिथं प्रवेश घ्यायचे आहेत मित्रांनो। आणि प्रतीक्षा यादीचे जे प्रवेश आहेत ते 1/8/2024 पासून सकाळी 30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत। तर तुम्हाला 1/8/2024 रोजी प्रतीक्षा यादीचे जे काही प्रवेश आहेत ते प्रवेश घ्यायचे आहेत मित्रांनो। बघा, निवड झालेल्या उमेदवारांनी 31/7/2024 पर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुमचे काय करायचे, प्रवेश निश्चित करायचे आहेत। जर तुमचे प्रवेश निश्चित नाही केले तर जे प्रतीक्षा यादीतील प्रवेश आहेत ते 1/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता सुरू केले जाणार आहेत, हे तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। तर ज्या विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली बातमी आहे, अतिशय चांगली ही भरती आहे। तर मित्रांनो, काय करायचं आहे, लगेचच आपण आपल्या आजूबाजूला कोण नर्सिंग करू इच्छित असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाठवायचा आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।